नमस्कार, मी सुनीता वरकुल कुकिंग विथ सुनीता वरकुल आपल्या युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण ना मस्तपैकी महाशिवरात्री निमित्त थालीपीठ बघतोय। साबुदाण्याचे ते थालीपीठ इथे आपल्याला बटाटे वगैरे काही न उकळता खूप छान टेस्टी बनतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। साहित्य बघू आता आपण पहिले। हे बघा इथे मी साबुदाणा घेतलेला आहे, छान असा भिजवून घ्यायचा, रात्री भिजत घालायचा। हे बघा मस्त छान साबुदाणा भिजला गेलेला आहे। तर इथे मी अर्धा वाटी हे घेतले शेंगदाणे, भाजून असे थोडे जाडसर घ्यायचे। इथे आपण 1 वाटी साबुदाणा घेतलेला होता, तर अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले। तर इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे, हे उपासाचं लाल तिखट आहे, याच्यात काहीच नाही टाकलेलं। मीठ घेतलेलं आहे चवीनुसार। कोथिंबीर तुम्ही खात असाल तर टाका, नसेल खात नाही टाकली तरी चालते। आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तर आपण हे एका ताटात किंवा परातीत काढून घेऊ। आणि याला आहे ना असं हाताने छान असं मळून घ्यायचं आहे। हे बघा असं मळून घ्यायचं आहे। त्याने काय होतं की याला जास्त पाणी पण लागत नाही आणि आपल्याला पाण्याचा वापर इथे अजिबात करायचा नाही आहे। आपण जे बटाटे घेणार आहोत ना त्याच्यातच हे छान असं मळल्या जातं। हे बघा साबुदाणा छान भिजला ना मग पाण्याची गरज नाही पडत याच्यात। असं मळून घ्यायचं आता आपल्याला हे सगळं। बटाट्याचे साल काढून घ्यायचे। इथे मी कच्चे बटाटे वापरते। कच्चे बटाट्यांचं ना छान असं क्रिस्पीपणा येतो। हे सगळे साल आहेत तर काढून घ्यायचे आता आपल्याला। ही एकीकडे आता आपले बटाटे साबुदाणा पण मॅश करून ठेवलेला आहे। हे बघा छान असे बटाटे साळून घ्यायचे। बघा आता एक किसणी घेतलेली आहे। अशी किसणी आपल्या सगळ्यांच्या घरात असते, ही घेतलेली आहे। आपण ज्याच्याने अद्रक वगैरे किसतो ना ते नाही घेता, ही घ्यायची आणि असं करत चालायचं। बघा म्हणजे लांब लांब असे पडतं केस। दाखवते तुम्हाला। हे बघा असं करून घ्यायचं आहे। हे बघा छान असं आपले बटाटे पण किसून झालेले। ते आता मी 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेते, म्हणजे याच्यातलं जे स्टार्च असतात ना ते निघून जातं। हे बघा आता इथे ना हा जो साबुदाणा घेतलेला आहे ना आपण, हा छान मळून घेतलेला आहे। तर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे, चवीनुसार मीठ, लाल तिखट। पुन्हा एकदा सांगते, हे लाल तिखट मी आपलं याचं घेतलेलं आहे उपासाचं, याच्यात मसाले वगैरे काही नाही आहे। हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे। हे बटाटे छान असे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पहिले आणि मग पाणी निथळून घ्यायचं। त्याच्यात टाकते मी। हे बघा छान मस्त असे आपलं थालीपीठाचं पीठ मस्त छान बनवून तयार होतं। हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि मळून घ्यायचं। याच्यात पाण्याची गरज पडत नाही। जर तुम्हाला जर वाटलं तर मग 1-2 थेंब टाकायचे, चमचे टाकायचे। जास्त पाण्याची गरज पडत नाही याच्यामध्ये। कोथिंबीर विसरली टाकायची। हे बघा मस्त छान असं पीठ मळून झालेलं आहे। याच्यात आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही।
बघा आता इथे आहे ना पीठ छान मळून झालेलं आहे आपलं. आपण बटर पेपर घेतलेला आहे मी, त्याला थोडंसं तेल लावते. तेल तूप काही लावू शकतात तुम्ही, तुम्हाला जे आवडत असेल ते. हा गोळा घ्यायचा, पहिले ना पाण्याचा हात लावायचा, गोळा घ्यायचा छान. असा आहे ना करून घ्यायचा पहिले, आणि मग आपला हा जो तळवा असतो ना त्याच्याने असं व्यवस्थित जेवढं पातळ होईल तेवढं टाकून घ्यायचं. मस्त असं टाकून घेतलं मी. आता ना मध्ये एक होल करायचं. तव्यावर तूप तेल काही टाका तुम्हाला जे आवडेल ते. तेल आहे ना शेंगदाण्याचं वापरायचं, कारण उपासाला शेंगदाण्याचं तेलच खातात. मस्त छान असा टाकून घेतलंय मी. आता याला थोडंसं तेल साईडने टाकायचं, होलमध्ये टाकायचं आणि झाकण ठेवून एक 2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची. म्हणजे काय होतं की वरचा जो भाग आहे ना तो सुकत नाही. मग आपण लगेच परतून मस्त छान झालेलं. झाकण ठेवायचं, पण महत्वाचं म्हणजे याच्यावर आपण ज्या वेळेस थालीपीठ करतो ना टाकतो ना तर लगेच झाकण ठेवायचं. म्हणजे मग त्याचा जो वरचा भाग आहे ना तो हे होत नाही, सुकत नाही. मग याच्यात काय असतं की बनवायला हे सोपे, फक्त भाजायची थोडीशी तकलीफ असते, वेळ लागतो भाजायला. आता आहे ना दोघे साईडने मस्त आलटून पलटून भाजून घ्यायचं. हे बघा मस्त झाले क्रिस्पी. मस्त असे दोघी साईडने भाजून घेतले मी. तुम्हाला दाखवते जवळ किती छान झालेले ते. तर दुसरं भाजून घेते मी. थोडंसं तेल टाकलं म्हणजे आपण थापून घेतलेलं आहे ना हे टाकून घ्यायचं. तुम्ही इथे बटर पेपरच्या ऐवजी एखादा छान स्वच्छ कॉटनचा कपडा घेतला तरी चालतो, तो घेतला तरी चालेल, काहीच हरकत नाही आहे. साईडने थोडंसं तेल टाकून घ्यायचं. झाकण ठेवायचं. मेन म्हणजे झाकण ठेवलं की मस्त छान असं हे होतं, मग ते कडक होत नाही किंवा भेगाही पडत नाही मग त्याला. हे बघा मस्त असे लगेच निघतात ते, चिपकत नाही काय नाही, मस्त होतात. हे बघा इथे मस्त छान असे आपले थालीपीठ बनवून तयार आहे. गॅस बंद करते मी इथे. छान झाले. त्याच्यासोबत खायला एक चटणी बनवू आपण. चटणीसाठी मी इथे दही घेतलेलं आहे, अर्धा कप दही आहे, थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट. इथं तुम्ही तिखट हिरवी मिरची वापरली तरी चालेल. साखर घेतलेली आहे थोडीशी, 1 चमचा शेंगदाण्याचा कूट भाजलेला आणि चवीनुसार मीठ. आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा,
साखर, लाल मिरची आणि कोथिंबीर, मीठ टाकायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। लक्षात घ्या इथे आहे ना दही आहे ना जास्त आंबट नको आहे। जास्त आंबट जर असली तर मग ते चटणी पण आंबट लागेल। हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं हे सगळं। हे बघा इथे आपली झटपट अशी चटणी बनवून तयार आहे उपासाची। आता याच्यासाठी आपल्याला एक तडका द्यायचा आहे। हे बघा चमचा अर्धा चमचा मी तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकायचं, छान फुलू द्यायचं, गॅस बंद करायचा आणि हे गरम गरम फोडणी दही या चटणीमध्ये टाकायचं। मस्त छान अशी येते आपली चटणी बनवून तयार आहे उपासाची। तुम्ही असं इतर वेळेस पण खाऊ शकता, जसं की आपण इडली डोसा काही पण जर केलं ना, कोणते पराठे वगैरे त्याच्यासोबत पण ही चटणी मस्त लागते। हे बघा छान मस्त येते आपली चटणी बनवून तयार आहे। हे बघा जवळून दाखवते, बघा किती मस्त झालेले आहे। बघा किती छान मस्त झालेलं आहे ते बघा, छान असं मस्त चटणी आणि थालीपीठ। बघा इथे मस्त छान असे आपले खुसखुशीत मस्त खरपूस थालीपीठ बनवून तयार झालेले। ते इथे आपण बटाटा न उकडता कच्च्या बटाट्याचा वापर केलेला आहे आणि मेन म्हणजे हे जे कच्चे बटाटे असतात ना त्याचे किसून घेतलेत ना, त्याच्याने खूप छान टेस्टी लागतात आणि मेन म्हणजे क्रिस्पी होतात मग त्याच्याने, म्हणून मग इथे आपण कच्च्या बटाट्याचा वापर केलेला आहे। आणि इथे मी बटर पेपरचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर एक कॉटनचा स्वच्छ कपडा घ्यायचा, त्याच्यावर थापले तर एकदम इझिली निघतात ते। काही त्याला आपण जसे थालीपीठ करतो ना अगदी तसेच बनवून तयार होतात। जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।